पुढची बातमी आहे पुण्यामधून। आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 6 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल रात्री उशिरा अटक केली आहे। बुलढाण्याला पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला अटक केली आहे। यामध्ये बंडू आंदेकरची मुलगी आणि 2 नातू देखील असल्याची माहिती आहे। पोलिसांनी सतत 3 दिवस पाळत ठेवून बंडू आंदेकरच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। बंडू आंदेकरसह स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर या दोघांची आई आणि इतर दोघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे। तर बंडू आंदेकरच्या मुसक्या कशा आवळलेल्या आहेत हेच इनसाइड स्टोरी जाणून घेऊयात। तर आपले प्रतिनिधी मिकी घई हे सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, ही मोठी कारवाई काल पोलिसांनी केलेली आहे। या सगळ्या आरोपींच्या मुसक्या ह्या आवळलेल्या आहेत। नेमकी कशी अटक करण्यात आली? अटकेचा थरार कसा होता? आकांक्षा, खरं तर पुण्यामध्ये नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न सध्या पुणेकरांना पडलाय। कारण गँगवॉर पुण्यामध्ये ज्या पद्धतीने फोफवतोय, डोकं वर काढतंय, त्यामुळं पुण्यामध्ये सध्या दहशतीचं वातावरण पुन्हा एकदा पसरलंय। गेल्या वर्षी जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नगरसेवक होता, माजी नगरसेवक वनराज आंदेकर, याची 1 सप्टेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती। तो जेव्हा चौकात बसलेला होता त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। हितून पुन्हा एकदा डोकं वर काढलं या गँगस्टर लोकांनी आणि त्याचाच बदला घेण्याचं आंदेकर गँगनी ठरवलं होतं। बंडू आंदेकर जे प्रमुख आहे या आंदेकर गँगचं, त्यांनी ठरवलेलं होतं। अर्थात जर आपण बघितलं तर वनराज आंदेकरवर हल्ला करत असताना जो गणेश कोमकर आहे, जो मुख्य होता याच्यातला, तो आरोपी सध्या अटकेत आहे। त्याच्या मुलावर थेट गोळ्या झाडण्यात आले। नुकतंच 5 तारखेला नानापेठ या परिसरात जेव्हा तो मुलगा त्याच्या घरी अर्थात आयुष कोमकर घरच्या पार्किंगमध्ये गाडी लावण्यासाठी पोहोचला, तेव्हा त्याच्यावर तिथंच दबा धरून बसलेले दोघांनी थेट गोळी झाडले। 1 नाही 2 नाही तर 12 गोळ्या झाडण्यात आल्या। त्यातील 9 गोळ्या त्याच्या शरीरात त्या ठिकाणी सापडल्या आणि त्याचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता। आणि आपण बघितलं की तेव्हा गणपती विसर्जनाची सगळी तयारी पोलिसांकडून सुरू होती आणि याचाच फायदा घेत आंदेकर गँगचे प्रमुख आहेत किंबहुना आंदेकर गँगचे जे इतर लोक आहेत ते पुणे सोडून महाराष्ट्राच्या बाहेर पळण्यासाठी तयारी करत होते, बाहेर पळून जाण्याची तयारीत होते। आणि त्याच वेळे पुणे क्राईम ब्रांचची टीम वेगवेगळ्या ठिकाणी जात होती आणि काल रात्री गेले 3-4 दिवस सातत्याने त्यांचा तपास घेत असताना त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर, जो आंदेकर टोळीचा प्रमुख आहे, तो पळून जात असताना त्याला अटक केलेली आहे। त्याच्याबरोबर जर आपण बघितलं तर आंदेकर कुटुंबियातील इतर सदस्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये स्वराज आंदेकर असेल, तुषार